बघा, आज आपण पाहणार आहोत हुलग्याची भाजी. त्याच्यासाठी तर मी मोड आणून हुलगे घेतलेले आहेत. बघा, कांदा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, हा आपला हिरवा वाटण. बघा, हिरवं वाटण आहे. त्यात खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घातलेलं आहे. थोडासा कढीपत्ता, मिरची पावडर, धना पावडर, हळद थोडीशी आणि आपला घरगुती काळा मसाला आणि थोडंसं तेल घेणार आहोत. बघा आपण, आणि बघा थोडीशी जिरी आणि थोडीशी आपण मोहरी घेतलेली आहे इथं. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. बघा, आपण कढईत तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की आपण जिरी घालून घेणार आहोत. आता आपण कांदा घेऊया. कांदा असा चांगला आपल्या बघा ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे. बघा आपल्याला व्यवस्थित. बघा, आपण थोडासा कढीपत्ता पण टाकून घेणार आहोत आता. बघा, आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, कारण का आपला कांदा लवकर असा परतेल. त्याच्यासाठी मी मीठ अगोदर टाकून घेतले. बघा, बघा आता आपण हे हिरवं वाटण टाकून घेणार आहोत. हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघा, ह्याच्यातील लसणाचा कच्चापणा जाण्यासाठी आपण व्यवस्थित परतायचे. बघा, हे आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार आहोत. हा आपला घरगुती मसाला आणि हे आपली मिरची पावडर आणि हळद आणि धना पावडर. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. बघा, तुम्ही तिखट कमी जास्तही करू शकता तुमच्या आवडीनुसार. बघा, आपण हे तेल सुटेपर्यंत सगळं मसाला आणि हे सगळं परतून घेतलंय. बघा आपलं हे सारण. आता आपण याच्यात हुलगे टाकून घेऊयात. बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हुलगे. हे चांगलं मिक्स करून घेऊयात. बघा, खूप छान लागते ही भाजी. एकदम चविष्ट लागते. तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरीसोबत, भातासोबत कशाबरोबर खाऊ शकतात. आणि एकदम पौष्टिक अशी भाजी आहे. बघा, आपली हुलगे पहिलं जुनी लोक जे असतात ना, ते खूप खायचे. बघा, आता तेल थोडेसे हुलगे परतले ना, की आपण पाणी ओतून घेऊयात. बघा, जरा मोठा गॅस करून घेऊया पाणी आपल्याला उकळून घेण्यासाठी. बघा, बघा आपल्या भाजीला उकळी फुटायला लागलेली. बघा, कसली जबरदस्त आपली भाजी दिसते. आता आपण याच्यात अगोदर थोडं मीठ टाकलं होतं. आता आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपलं हे शेंगदाण्याचं कूट. बघा, हलवत मिक्स करत करत हे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. आता एकदम बारीक गॅसवरती आपल्याला बघा हे एक 15 ते 20 मिनटं आपल्याला अशी भाजी शिजवून घ्यायची. बघा, बघा 15 मिनटं ते 20 मिनटं झाली. बघा, आपली भाजी कसली छान झाली. बघा, वास तर खूप छान सुटलेला आहे याचा. आता आपण यातील हुलगे शिजलेत का बघूयात. बघा, बघा चांगल्या प्रकारे आपले हे हुलगे शिजलेले आहेत असे. बघा, दाटसर पण आपली खूप झालेली आहे भाजी, तरी पण मस्त आलेली आहे. बघा, अशा प्रकारे आपल्या हुलग्याची भाजी रेडी झालेली आहे, साधी आणि सोपी. चला तर मग या खायला. आणि आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.